संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. विविध पक्षांच्या भूमिका जाणून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बैठकीला संबोधित केले. केंद्रातील भाजप सरकारची नियत साफ नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. निवडणुका तोंडावर आल्या की श्रेय घेण्यासाठी असे मुद्दे काढायचे आणि नंतर त्याला पद्धतशीर बगल द्यायची, ही या सरकारची मानसिकता आहे. योजना चांगली असली तरी प्रश्न अंमलबजावणीचा असतो. त्यासाठी हेतू शुद्ध असावा लागतो. तो दिसत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेचे उदाहरण दिले. निवडणुकीच्या तोंडावर भाजपने लाखो भगिनींना आश्वासने दिली. निवडणूक संपल्यानंतर आणि हेतू साध्य झाल्यावर याच भगिनींची भावनिक फसवणूक केली. तसे होता कामा नये असेही त्यांनी नमूद केले.